लास्ट लेक्चरला काय काय बघितलेले, काय पॉइंट बघितलेले आपण? काय काय बघितलं होतं लास्ट लेक्चरला? कोण सांगा. हॅलो मॅडम. थांबा. हॅलो, हा बोला. आजपासून प्रॅक्टिकल सुरू आहेत का? आजपासून नाहीयेत. तर म्हणजे काल मेसेज आलता तसं टाइम टेबल उद्यापासून नाही म्हणून. मॅडम आता लेक्चर चालू आहे, तुम्ही काय विचारताय? लेक्चर झाल्यावर विचारा. मोठ्याने सांगा जरा, आवाज येत नाही मला पण. Sit down. तर बघा, आपण लास्ट लेक्चरला पोलॅरोग्राफीची डेफिनेशन आणि प्रिन्सिपल बघितलं होतं. ओके, यामध्ये 2 इलेक्ट्रोलाइट सांगितले होते. कशा असते? ओके, पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट कोणता सांगितलं होता? पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट कोणता सांगितलं होता? DME म्हणजे ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड. ओके. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ पोलॅरोग्राफी? कोण सांगेल प्रिन्सिपल काय बघितलेलं आपण? सांग. त्यामध्ये काय बघितलेलं पोलॅरोग्राफीच्या प्रिन्सिपल मध्ये? कशाचा स्टडी करणार आहे आपण? इलेक्ट्रोऍक्टिव्ह कंपाऊंडचा. पोलॅरोग्राफिक डाटा. पोलॅरोग्राफिक डाटा मध्ये काय मेजर करणार आहे आपण? आता जो ग्राफ आपण काढणार आहे, व्होल्टेज वर्सेस करंट. ओके, त्यामध्ये आपण तो जो काही ग्राफ आले त्याला काय म्हणतो आपण? पोलॅरोग्राम. पोलॅरोग्राम म्हणजे काय लिहिणार तुम्ही? जो काही ग्राफ आहे करंट वर्सेस व्होल्टेज, तो जो काही ग्राफ आहे त्याला आपण पोलॅरोग्राम म्हणणार. इथे दिले बघा, ऑब्टेन्ड फ्रॉम अन ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज अ पोलॅरोग्राम अँड ट्रेस इज कॉल्ड ॲज अ पोलॅरोग्राफिक. त्यामध्ये काय म्हणतात?
आपण जो काही करंट आणि व्होल्टेज रेकॉर्ड करणार आहे आणि त्याचा ग्राफ घेणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, पोलॅरोग्राम. इट इज अ ग्राफ ऑफ करंट व्हर्सेस पोटेन्शियल इन द पोलॅरोग्राफिक अनालिसिस. ओके, म्हणजे जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल तसं करंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, आता यामध्ये 3 कॅटेगरी दिलेत बघा, रेसिड्युअल करंट, डिफ्युजन करंट अँड लिमिटिंग करंट. ओके, आता बघा, कलेक्टिव्हली रेफर्ड टू ॲज अ रेसिड्युअल करंट, जो काय आपण रेफर करतोय त्याला काय म्हणतोय आपण, रेसिड्युअल करंट. अँड रेफर टू ॲज अ डिफ्युजन करंट रिझल्टिंग फ्रॉम द रिडक्शन ऑफ द सॅम्पल, म्हणजे जे काही सॅम्पल आपण घेतलंय सोल्युशन साठी ते जे काही रिडक्शन झालेलं आहे त्यासाठी आपण कोणता करंट घेणार आहे, डिफ्युजन करंट. आता डिफ्युजन करंट आपण कसा मेजर करणार आहे किंवा कसा घेणार आहे, जो काही त्या इलेक्ट्रोलायसिस होणार आहे त्या सोल्युशन मध्ये, ते जेवढं इलेक्ट्रोलायसिसचं डिफ्युजन होईल त्यानुसार आपण डिफ्युजन करंट मेजर करणार आहे. And the diffusion current of known as a concentration of reference standard are first determined, followed by the determination of diffusion current of the unknown concentration. आता ह्यामध्ये काय करायचं, डिफ्युजन करंट मध्ये जे काही नोन कॉन्सन्ट्रेशन आहे, ओके, आपण जे काही सोल्युशन बनवू त्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन तर माहितच असणार की किती कॉन्सन्ट्रेशनचं आपण सोल्युशन बनवणार आहे. यामध्ये काय करायचंय बघा, पहिल्यांदा concentration of reference standard first determined by the followed determined of the diffusion current of unknown concentration. यामध्ये पहिल्यांदा काय करायचंय, नोन कॉन्सन्ट्रेशन तर आपल्याला माहितच असणार, तर त्यामध्ये काय करायचंय, अननोन कॉन्सन्ट्रेशन जे काय ते डिटरमाइन करून घ्यायचंय आपल्याला. ओके, डिफ्युजन करंट मध्ये. देन नेक्स्ट बघा, इथं दिले रेसिड्युअल करंट. आता बघा, ज्या काही वेव्स दाखवलेत ग्राफ मध्ये येणाऱ्या, जसं जसं व्होल्टेज आपण वाढवलंय तसं तसं करंट इन्क्रीज होत गेलाय. ओके, बघा ग्राफचं शेप पण तसं दाखवलंय, इन्क्रीज होत गेलंय करंट. ओके, इथे दाखवलंय बघा, क्लिअर दिसते डायग्राम. रेसिड्युअल करंट, IR, लिमिटिंग करंट अँड डिफ्युजन करंट. बघा, IR रेसिड्युअल करंटचं आपण कशाने इंडिकेट करणार आहे, IR, which is the current obtained when no electrochemical changes takes place. म्हणजे जेव्हा काही इलेक्ट्रोकेमिकल चेंजेस होणार नाहीत तेव्हा आपण तो रेसिड्युअल करंट ऑब्टेन करणार आहे. देन नेक्स्ट IAV म्हणजे काय दिले, ऍव्हरेज करंट ऑर लिमिटिंग. It is the current obtained by averaging current value throughout the lifetime of the drop while, म्हणजे जो काय आपण मर्क्युरीचा ड्रॉप, मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट मध्ये बघितलं आपण, मर्क्युरीचा ड्रॉप का घेतो, का यूज करतो, आणि तो पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट असणार आहे आणि ऍक्टिव्ह इलेक्ट्रोलाइट असणार आहे. तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, थ्रू आउट द लाईफ टाइम ऑफ द ड्रॉप व्हाईल, म्हणजे जसं जसं आपण ड्रॉप ऍड करत जाऊ तसं त्या जो काही व्होल्टेज किंवा त्यामधला जो काही करंट आहे तो तसं ते वेव्स दाखवतील त्या ग्राफवर. अँड ID म्हणजे काय बघितलं, ID म्हणजे काय आहे, डिफ्युजन करंट, विच इज द करंट रिझल्टिंग फ्रॉम द डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रोऍक्टिव्ह स्पेसिस टू द ड्रॉप सरफेस. म्हणजे जे काही आपण जे काही ड्रॉप देणार आहे मर्क्युरीचा त्यामध्ये ते किती डिफ्यूज होते, म्हणजे ते किती स्प्रेड होते बघायचंय त्यामध्ये. ओके, इथं बघा दाखवलंय, ऍरो करून दाखवलंय, डिफ्युजिंग करंट कुठून ते कुठपर्यंत म्हणजे स्प्रेड झालाय. ओके, तो आपल्याला मेजर करायचा, किती स्प्रेड होतोय त्यामध्ये त्या सरफेसवर, जो काय आपण त्या सरफेसचा जो काही ग्राफ घेणार आहे, करंट व्होल्टेज वर्सेसचा व्होल्टेज. ओके, आता यामध्ये बघा, त्याच्या PPT नाहीये, आपल्याला यामध्ये बघायचं आयकोव्हिक इक्वेशन. ओके, त्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे पोलॅरोग्राफी मधला आयकोव्हिक इक्वेशन. आता बघा, आयकोव्हिक इक्वेशनची डेफिनेशन काय सांगितले लिहून घ्या, स्लाइड वर नाही आता इथं, लिहून घ्या सगळ्यांनी. आयकोव्हिक इक्वेशन मीन्स व्हॉट, IKOVIC, IKOVIC, आयकोव्हिक इक्वेशन.
Aikovic equation is the, तुम्ही बुक मधले लिहिताय का? Aikovic equation is the basis for the quantitative analysis by polarography. Aikovic equation is the basis for the quantitative analysis by polarography and gives the linear proportionally between the diffusion current and the concentration of the sample. ओके. आयकोविक इक्वेशन लक्षात आलं सगळ्यांच्या. जे काही लिनियर प्रोपोर्शनॅलिटी बघायचे, कशामधली बघायचे? डिफ्युजन करंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॅम्पल. त्यामधली जी काही लिनियर प्रोपोर्शनॅलिटी असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? आयकोविक इक्वेशन. आता बघा आयकोविक इक्वेशन म्हणजे काय? फॉर्म्युला दिला इथं खाली. I4 लिहू का इथं ब्लॅकबोर्डवर? हे काय आहे? आयकोविक इक्वेशन. I4 is equal to 607 N D raised to 1/2 Cm raised to 2/3 T raised to 1/6. लिहून झालं सगळ्यांचं? आता खाली लिहा. I4 म्हणजे काय दिले त्यांनी? Where I4 is equal to average diffusion current during life of drop. 607 is equal to constant. आता ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे 607. जशी की पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तशी याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे 607. N is equal to number of electrons in electrolyte reaction. Number of in electrode reaction. D is equal to diffusion constant. C is equal to concentration of sample. M is equal to rate of mercury flow in capillary. तुम्ही लिहिताय सगळे ऑनलाईन वाले?
येस मॅम. सगळे लिहिताय? कोण कोण लिहिते राईट हँड करा. आता जे काही सांगितले कोणी कोणी लिहिलं? मी नोटबुक दाखवायला सांगणार आहे नंतर. सागर बोबडे, वैष्णवी घाडगे, तुम्ही का नाही लिहिलं? भूपेंद्र कोवे, येस मॅम. तुम्ही लिहिले? येस मॅम. नोटबुक दाखवता? हो मॅम. बॅक कॅमेऱ्याने दाखवा काय लिहिले. त्यांचा कॅमेरा दिसतोय का तुमच्या? दिसतोय का? ओके ठीक आहे. तर बघा आयकोविक इक्वेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ते कोणतं बुक आहे तुम्ही यूज करताय ते? त्यामध्ये पण डेफिनेशन अशीच दिली आहे ना. ओके, आयकोविक इक्वेशन लक्षात आलं सगळ्यांच्या? लिनियर प्रोपोर्शनॅलिटी कशामध्ये असणार आहे? डिफ्युजन करंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅम्पल. हा फॉर्म्युला लिहून सगळे लिहायचे. I4 मीन्स व्हॉट? 607. टी राहिला का? T is equal to drop time. नेक्स्ट आपल्याला बघायचंय पोलॅरोग्राफिक ऍपरेटस. T म्हणजे ड्रॉप टाइम. आता बघा जे काही पोलॅरोग्राफिक आपण टायट्रेशन करणार आहे त्यामध्ये हे ऍपरेटस दाखवले. पोलॅरोग्राफिक ऍपरेटस. तर बघा यामध्ये काय दिले? देर आर टू मेन युनिट्स ऑफ पोलॅरोग्राफिक ऍपरेटस, अ पोलॅरोग्राफिक सेल अँड इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. आता यामध्ये दोन युनिट सेल आहेत. त्या कोणते कोणते आहेत? पोलॅरोग्राफिक सेल अँड इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. Polarographic cells are of numerous types of different from are available in commercially. आता बघा जे काही डिफरंट टाइप्स आहेत पोलॅरोग्राफिक सेलचे ते डिफरंट फॉर्म्स मध्ये अवेलेबल असणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये अवेलेबल असणार आहे. सिम्पलेस्ट वन कन्सिस्ट ऑफ अ बिकर टाइप ऑफ ग्लास सेल विथ अ लीड. आता जो काही सिंपल टाइप आहे तर पोलॅरोग्राफिक सेलचा तो कसा अवेलेबल असणार आहे? बिकर टाइप ऑफ ग्लास सेल विथ अ लीड. म्हणजे बिकर टाइप सेल असणार. म्हणजे थोडक्यात काय घ्यायचं आपल्याला? बिकरच घ्यायचंय. ओके. अ लार्ज पूल ऑफ मर्क्युरी ऍट द बॉटम ऑफ सेल हॅज अन इलेक्ट्रिकल कनेक्शन. जो काही लार्ज पूल आहे मर्क्युरीचा ऍट द बॉटम ऑफ सेल हॅज अ इलेक्ट्रिकल कनेक्शन. म्हणजे त्यामधून काय केलेलं असणार आहे? मर्क्युरीचे ड्रॉप जे काय आहेत मर्क्युरी सेल्स हॅज अ इलेक्ट्रिकल कनेक्शन. म्हणजे त्या थ्रू काय होणार आहे? इलेक्ट्रिकल कनेक्शन. अँड दिस मर्क्युरी इलेक्ट्रोलाइड ऍक्ट ऍज अन एनोड टर्मिनल. ते जे काही मर्क्युरी इलेक्ट्रोलाइड आहे ते काय करणार आहेत? ऍक्ट ऍज अन एनोड. And the lead has a glass bend tubes for passing nitrogen gas and tip of the drop mercury electrolyte. आणि जे काही ग्लास बेंड झालेले आहे तिथून काय करायचं आपल्याला? नायट्रोजन गॅस पास करायचा आहे. and tip of the dropping mercury electrolyte.
ओके, त्या apparatus मध्ये बघा डायग्राम असेल, डायग्राम आहे का समोर तुमच्या? आता यामध्ये बघा दाखवले इथं डायग्रामला नाव पण दिले तिथं सगळे. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट कुठे त्यांनी ठेवलाय, ग्लास कॅपिलरी, देन प्लॅटिनम ऑक्झिलरी एनालाइट सोल्युशन. ओके, जे काही पोलॅरोग्राफिक सेल आहेत बिकर टाइप बघा इथं दाखवले त्यांनी खाली. ड्रॉपिंग मर्क्युरी, वर्किंग इलेक्ट्रोलाइट, मर्क्युरी ड्रॉप, पूल ऑफ युज्ड मर्क्युरी, कॅलोमल इलेक्ट्रोलाइट, कॅलोमल रेफरन्स इलेक्ट्रोलाइट. ओके, तर बघा इथं सर्किट त्यांनी कंप्लीट केले. पॉवर सप्लाय व्होल्टेज वगैरे कनेक्ट केलेलं आहे त्यांनी. Okay, the dropping mercury electrolyte consists of a dropping funnel of mercury reservoir. आता जे काही dropping mercury electrolyte ते काय consist करणार आहे? Dropping funnel of mercury reservoir. जे काही mercury चे reservoir आहे त्यामध्ये ते असणार आहे. And it is connected. आता बघा त्याची capacity दिली किती असणार आहे? 100 ml. It is connected to a capillary tube of fine bore. ते कशाला कनेक्ट केलेले असणार आहे? It is connected to a capillary tube of fine bore. The connection is made either by using heavy walled rubber tubing of about 80 centimeter long by a neoprene tubing. आता याला काय म्हणतोय आपण? जे काही कनेक्शन असणार आहे, कनेक्शन इज आयदर मेड युजिंग हेवी वॉल्ड रबर. म्हणजे जे काही इथं दाखवले रबर कनेक्शन दाखवलंय तिथं. लेवलिंग बल्ब, यामध्ये काय असणार आहे? हेवी वॉल्ड रबर ट्यूबिंग अबाउट 80 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे जी काही रबर ट्यूब असणार आहे ती कशी असणार आहे? 80 सेंटीमीटर लॉंग बाय अ निओप्रेन ट्यूबिंग. त्यालाच आपण म्हणतो निओप्रीन ट्यूबिंग. The effective glass capillary tube has a length about 5 to 10 centimeter and a bore diameter is about 0.05 mm. आता बघा पूर्ण डायग्रामचं इथे एक्सप्लेनेशन दिले. म्हणजे त्यामध्ये कोणते इलेक्ट्रोलाइट्स असणार आहेत, कशामध्ये डीप केलेले असणार आहे, त्याची लेंथ किती आहे. ओके, जे काही ग्लास कॅपिलरी दाखवले त्याची लेंथ किती दिले त्यांनी? 5 to 10 centimeter. And the outer diameter of capillary tube may be 6 to 8 mm. 6 to 8 mm असणार आहे कॅपिलरी ट्यूब. आउटर डायमीटर त्याचा कॅपिलरी ट्यूबचा 6 to 8 mm. The tip of capillary tube is cut fine and horizontal. आता जो काही टीप असणार आहे टोक त्याचं कॅपिलरीचं ते कसं असणार आहे? ते कट करायचे, कट फाईन अँड हॉरिझॉन्टल. The overall adjustment of dropping mercury electrolyte is such that with a pressure about 50 mm of mercury produces. आता त्यामध्ये जे काही प्रेशर आपल्याला प्रेशर अप्लाय करायचं त्याच्यावर ते किती अप्लाय करायचं आपल्याला? 50 सेंटीमीटर आहे का? 50 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी प्रोड्युसेस. प्रेशर किती असणार? प्रेशर इज अबाउट 50 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी प्रोड्युसेस. एकदा डायग्राम बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल. समजले सगळ्यांना? पोलॅरोग्राफिक ॲपरेटस काय नाही, फक्त तुम्ही डायग्राम जरी लक्षात ठेवली, डायग्राम वरून पण तुम्हाला लिहिता येते. ओके, नेक्स्ट पॉइंट बघायचंय ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट. ह्याचा थोडा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट हे ॲपरेटस काल आपण बघितलं होतं. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइटचं लास्ट लेक्चरला दाखवलेलं ना स्लाइड मध्ये, असंच होतं ना?
आता बघा यामध्ये काय दिले, ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट इज अ वर्किंग इलेक्ट्रोलाइट. आता हा जो काही इलेक्ट्रोलाइट असणार आहे तो कसा असणार आहे, वर्किंग मध्ये असणार आहे, म्हणजे हे पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट असणार आहे. अँड अरेंजमेंट ऑफ पोलॅरोग्राफी इन विच मर्क्युरी कंटिन्युअसली ड्रॉप फ्रॉम द रिझर्वायर टू अ कॅपिलरी ट्यूब. आता जो काही मर्क्युरीचा आपल्याला ड्रॉप सोडायचे ते कशा थ्रू सोडणार आहे आपण, रिझर्वायर ऑफ थ्रू कॅपिलरी ट्यूब. त्याचा इंटरनल डायमीटर किती असणार आहे, 0.03 to 0.05 mm in to the solution. And the optimum interval time आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं 1 to 5 सेकंद. The unique advantages to use dropping mercury electrolyte is that of a constant renewal of a electrolyte surface. आता यामध्ये लास्ट लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला रिजनरेशन करतं ते इलेक्ट्रोलायसिस रिजनरेट करतं. लास्ट लेक्चरला बघितलं होतं आपण. यामध्ये काय दिलंय, रिन्युअल ऑफ द इलेक्ट्रोलाइट सरफेस. जो काही इलेक्ट्रोलाइटचा सरफेस आहे तो काय करतं ते रिन्युअल अँड एक्सपोज्ड टू द टेस्ट सोल्युशन इलिमिनेशन द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट पॉइझनिंग. म्हणजे जे काही इलेक्ट्रोलाइट वर पॉइझनिंग असेल ते काय करते, डिस्ट्रॉय करतं, म्हणजे इलिमिनेट करतं. देन बघा कन्स्ट्रक्शन. द असेंबली कन्सिस्ट ऑफ अ मर्क्युरी रिझर्वायर. आता यामध्ये काय असणार आहे, मर्क्युरी रिझर्वायर. बघा इथं वर दिले रिझर्वायर ऑफ मर्क्युरी. त्या थ्रू आपल्याला काय करायचंय, आता बघा त्यामध्ये काय मर्क्युरी फिल केलाय. ओके, मर्क्युरी रिझर्वायर ऑफ मर्क्युरी, तर खाली बॉटमला दिसतोय मर्क्युरी खाली. Then it consists of fine capillary having bore sized range from 20 to 50 micro and 10 to 15 centimeter long. जे काही कॅपिलरीची साईज असणार आहे, रेंज बोर साईज इथं दिले 20 to 50 मायक्रो and 10 to 15 सेंटीमीटर लॉंग असणार आहे ती कॅपिलरी. And the capillary is connected to the mercury reservoir by rubber tubing. आता बघा जी काही कॅपिलरी इथं कनेक्ट केली ती कशाने कनेक्ट केली, रबर ट्युबिंग. ओके, आणि म्हणजे आपण मर्क्युरी कशा थ्रू पास करणार आहे, रबर ट्यूब थ्रू तो मर्क्युरी पास करणार आहे. And a small glass electrolysis cell in which unknown solution is placed. आता जो काही स्मॉल ग्लास इलेक्ट्रोलायसिस सेल आहे तो कशामध्ये आपल्याला डीप करायचा आहे, सेल इज इन विच अननोन सोल्युशन इज प्लेस्ड. अननोन सोल्युशन मध्ये ते प्लेस करायचं, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण आपल्याला माहित नसणार आहे, अननोन असणार आहे सोल्युशन आपल्यासाठी. द हाईट ऑफ द मर्क्युरी रिझर्वायर इज ऍडजस्टेड सच ॲज अ ड्रॉप टाइम 1 to 5 सेकंद. आता ते ज्या काही मर्क्युरी रिझर्वायर ऑफ मर्क्युरी आहे त्याची हाईट आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. ओके, ऍडजस्ट करायचे म्हणजे त्याचा ड्रॉप टाइम किती यायला पाहिजे, 1 to 5 सेकंद अशी ती ऍडजस्ट करायची आपल्याला. ओके, कन्स्ट्रक्शन लक्षात आलं, लक्षात आलं कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट बघा वर्किंग काय दिलंय. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट इज अ पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट and can act as both anode and cathode. हा काय एक पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइट आहे जो की ऍक्ट करणार आहे एनोड अँड कॅथोड वर. अँड द पूल मर्क्युरी ऍक्ट ऍज अ काउंटर इलेक्ट्रोलाइट. जो काही पूल मर्क्युरी असणार आहे तो कसा ऍक्ट करणार आहे, काउंटर इलेक्ट्रोलाइट. दॅट इज एनोड इफ dropping mercury electrolyte is a cathode or cathode is dropping mercury electrolyte is a anode. आता बघा जो काही dropping mercury electrolyte आहे तो both ऍक्ट करणार आहे, anode and cathode. ओके, म्हणजे जो anode असेल तर cathode असेल तर anode. And the counter electrolyte is a non polarized electrolyte. जो काही counter electrolyte असणार आहे तो non polarized electrolyte असणार आहे. To the analyte solution electrolytic like
KCl is added, that is 50 to 100 times of the sample concentration. मग आता बघा जे काय अॅनालाइट सोल्युशन आपल्याला यूज करायचे ते कशाचं करणार आहे आपण, पोटॅशियम क्लोराइड. Electrolyte like KCl is added and pure nitrogen or hydrogen gas is bubbled through the solution to expel out oxygen. आता यामध्ये जे काय ऑक्सिजनचे बबल येणार आहे ते काय करायचे आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे जेव्हा आपण नायट्रोजन आणि ऑक्सिजन नायट्रोजन किंवा ऑक्सिजन गॅस जेव्हा पास करू तेव्हा ऑक्सिजनचे बबल्स तयार होतील. म्हणजे आता बघा आपण जे काही सोल्युशन घेतले केसीएलचं त्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस जेव्हा पास करू तेव्हा बबल येणार. मग ते काय करायचे, ऑक्सिजनचे बबल आपल्याला रिमूव्ह करून टाकायचे. आता इथे एक्झाम्पल लिहिले, इफ द अॅनालाइट सोल्युशन कंटेन्स कॅडमियम आयन देन कॅडमियम आयन्स आर डिस्चार्ज्ड ऍट द कॅथोड. जे काही कॅडमियम आयन्स असणार आहे ते काय करणार आहे, डिस्चार्ज ऍट कॅथोड. आता बघा इथे रिएक्शन दिले त्यांनी, कॅडमियम आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन्स gives cadmium. ओके, जे काय अॅनालाइट सोल्युशन मध्ये जे काही कॅडमियम आयन्स असतील ते काय करणार आहे, डिस्चार्ज करणार, डिस्चार्ज ऍट कॅथोड. Then gradually increasing voltage is applied to the polarographic cell and current is recorded. आता काय करायचं आपल्याला, व्होल्टेज अप्लाय करायचं त्यामध्ये आणि करंट रेकॉर्ड करायचं. ओके, व्होल्टेज अप्लाय केलं, जास्त व्होल्टेज जसं जसं आपण इन्क्रीज करत जाऊ तसं तसं काय होणार आहे, करंट पण इन्क्रीज होत जाणार आहे. The graph is plotted between voltage applied and current. The graph is called as a polarograph and apparatus known as a polarogram. आता जो काय आपण ग्राफ प्लॉट करणार आहे व्होल्टेज वर्सेस करंट, त्या ग्राफला काय म्हणणार आहे आपण, पोलॅरोग्राफ. And the diffusion current is produced to the concentration of analyte and used in quantitative analysis. आता जो काही डिफ्युजन करंट आहे तो कशाला प्रोपोर्शनल असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅम्पल. And the half wave potential is a characteristics of every compound and this is the used as a quantitative analysis. आता हे जे काही पोटेन्शियल आपण मेजर केले किंवा करंट जो काय आहे तो मेजर केला, प्लॉट केला ग्राफ, त्यामध्ये काय करायचं नंतर इट इज यूज ऍज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. हे कशा थ्रू आपण कोणत्या अनालिसिस थ्रू करणार आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ओके, लक्षात आलं वर्किंग कसं होणार आहे याचं. जो काही ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइड आपण यूज करणार आहे तो ऍक्टिव्ह इलेक्ट्रोलाइड म्हणून यूज करणार आहे. ओके, तो पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइड असणार आहे आणि काउंटर इलेक्ट्रोलाइड जो काय असणार आहे तो नॉन पोलराइज्ड इलेक्ट्रोलाइड. म्हणजे त्यामध्ये तो काय करणार आहे, वर्किंग करणार नाही. द अॅनालाइट सोल्युशन कशाचं घेणार आहे आपण, KCl. Electrolyte like KCl is added and pure nitrogen and hydrogen gas is bubbled through the solution. आता नायट्रोजन and हायड्रोजन गॅस आपण पास केलं तर बबल्स फॉर्म होणार and to expel out the oxygen. ते बबल्स जे काय फॉर्म होणार आहे ते काय करायचे, आपल्याला रिमूव्ह करायचे. देन नेक्स्ट व्होल्टेज जसं जसं आपण अप्लाय करू increasing voltage is applied to the polarographic cell and current is recorded. आता व्होल्टेज अप्लाय कुठं करायचं आपल्याला, पोलॅरोग्राफिक सेलवर. अप्लाय टू द पोलॅरोग्राफिक सेल अँड करंट इज रेकॉर्डेड. आणि करंट रेकॉर्ड करत असताना आपण काय करायचे, ग्राफ प्लॉट करायचे व्होल्टेज वर्सेस करंट. त्याला काय, त्या ग्राफला आपण काय म्हणणार आहे, पोलॅरोग्राफ. नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस काय दिलेत ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइटचे. फर्स्ट, सरफेस एरिया इज रिप्रोड्युसिबल. सरफेस एरिया काय असणार आहे, रिप्रोड्युसिबल असणार आहे. Then next electrode can be renewed and thus eliminates poisoning effect. आता हा जो काही इलेक्ट्रोलाइड असणार आहे तो काय करणार आहे, पॉइझनिंग इफेक्ट तो काय आहे तो इलिमिनेट करणार आहे. देन नेक्स्ट, मर्क्युरी फॉर्म्स अल्गम. अल्गम म्हणजे काय दिले बघा, सॉलिड सोल्युशन आहे विथ मेनी मेटल्स. जे काही मर्क्युरी आहे ते काय करणार आहे, मेनी मेटल सोबत सॉलिड सोल्युशन फॉर्म करणार आहे. Then the surface area can be calculated from the weight of the drop. जो काही surface area आहे त्यामध्ये काय करणार आपण, कॅल्क्युलेट टू फ्रॉम वेट ऑफ द ड्रॉप. त्या ड्रॉपचं
वेट आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोलाइटचे. लक्षात आले ऍडव्हान्टेजेस सगळ्यांच्या? बघा डिसएडव्हान्टेजेस काय दिले त्याचे. कॅपिलरी इज व्हेरी स्मॉल अँड दस कॅन बी इझिली ब्लॉक्ड. त्याची जी काही कॅपिलरी आपण यूज करतोय ग्लास कॅपिलरी, ती काय असणार आहे, स्मॉल असल्यामुळे ती काय होणार आहे, लगेच ब्लॉक होणार आहे. कॅन बी इझिली ब्लॉक्ड. अँड मर्क्युरी इज अ व्हेरी टॉक्सिक. आपण ह्या इलेक्ट्रोलाइट मध्ये मर्क्युरी यूज करतोय, तो मर्क्युरी कसा आहे, टॉक्सिक आहे. अँड सरफेस एरिया ऑफ ईच ड्रॉप ऑफ मर्क्युरी इज नेव्हर कॉन्स्टंट. आता बघा आपण ड्रॉप देताना पहिला ड्रॉप दिला तसं दुसरा ड्रॉप पडणार नाही, कॉन्स्टंट नसणार आहे तो ड्रॉप. इट कॅनॉट, फोर्थ दिलाय, इट कॅनॉट बी युज्ड ऍट अ हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ मर्क्युरी. आता यामध्ये काय होणार आहे, जे काय हायर पोटेन्शियल आहे, इट कॅनॉट बी युज्ड हायर पोटेन्शियल ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ मर्क्युरी. म्हणजे जेव्हा मर्क्युरीचं ऑक्सिडेशन होत असेल तेव्हा हाय पोटेन्शियल आपल्याला यूज करायचं नाही. ओके, लक्षात आले डिसएडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेस. समजलेत आजचे पॉइंट? आयकोविक इक्वेशन मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतो तुम्हाला. रोल नंबर 17. रोल नंबर 17. रोल नंबर 17. अब्सेंट आहेत का लेक्चरला? वैष्णवी गडदे, रोल नंबर 38. 38 रोल नंबर. Yes, teacher. What is Aikovic equation? Thirty-eight roll number. येत नाही का तुम्हाला? नाही येत मॅडम. का बरं येत नाही? समजले नाही का तुम्हाला? का लक्ष नव्हतं? आयडी दिले का?
हॅलो 49 रोल नंबर. रोल नंबर. माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला? ह्यांना असं वाटतं असेल मॅडम काय शिकवते त्या आम्हाला बघूनच पेपर लिहायचंय नंतर. काय पण शिकवा आम्ही बघूनच लिहिणार आहे ना. चुकीचं शिकवा नाही तर बरोबर शिकवा. रोल नंबर 49 अब्सेंट आहे का तुम्ही लेक्चरला? हा लेफ्ट झाला का? आता प्रेझेंटीच्या वेळेस परत जॉईन होती. हा बालाजी गाडगे तुम्ही सांगा आयकोविक इक्वेशन मीन्स व्हॉट? काय बघितलेलं आपण? क्वालिटेटिव्ह का क्वांटिटेटिव्ह? मोठ्याने सांगा की कायच आवाज येत नाही. मोठ्याने सांगा. हा समजलं नाही का तुम्हाला? मग लिनियर प्रोपोर्शनल कशासोबत असते? लिनियर प्रोपोर्शनॅलिटी इन बिटवीन. बसा. आयडीच आहे बघा तिथं I4 च्या जागी ID करा. रोल नंबर 49 रोल नंबर. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? माझा आवाज येत नाही का त्यांना? रोल नंबर 61 रोल नंबर. ओके प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. Present, ma'am. 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. 8 roll number. 9. Present, ma'am. 10. 11. Present, ma'am. 12. 13. Present, ma'am. 14. 15. Present, ma'am. 16. 17. Present, ma'am. हॅलो मॅडम माझा आवाज येतोय तुम्हाला? Present, ma'am. आवाज येतोय का माझा? हा मॅडम. मग अशी क्वेश्चन विचारलं मग का माईक अनम्यूट केला नाही तुम्ही? हॅलो
Roll number 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, 20, 21, 22, 23, 24, Present, ma'am. 25, 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, 29, Present, ma'am. 30, 30, 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, 47, Present, ma'am. 48, 49, 49. absentee लाव का तुमची 49, 49 absent, 50, Present, ma'am. 51. Present, ma'am. मी खरंच absentee लावणार आहे 49 ची, त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. 51, Present, ma'am. 52, 53, 53, 54, 55, 56, 56, 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present. 61. Present, ma'am. प्रेझेंट देताना काही प्रॉब्लेम येत नाही यांना. 62, 63, 64, 65. तुमचा किती रोल नंबर आहे? ओके. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present. 69. Present. Ma'am, Hello. 20 present आहे. किती? 27. 27 प्रेझेंट आहे. मी दिली प्रेझेंट. ती 20 चा माईक अनम्यूट झाला होता पण आवाज नव्हता आला तिचा. मॅम 12 पण प्रेझेंट आहे. माझा आवाज जातोय का? 12 रोल नंबर, 20 रोल नंबर. येस मॅम. येस मॅम. मॅम, बोला. मॅम वायवा कशावर होणार आहे? म्हणजे असं फुल सिलेबस सेमचा फर्स्ट का प्रॅक्टिकल वर होणार आहे? प्रॅक्टिकल वर होईल. वायवासाठी तुम्हाला सांगितले जातील सब्जेक्ट नंतर. ओके मॅम. चॅप्टर सॉरी. बघू की कसं आज तर टाइम.